हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू नम्रता कॉस्मिक लाईफस्टाईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपली राशीचक्रातली ही आता आहे 9वी रास, धनुरास. धनुराशीबद्दल आज आपण बोलणार आहोत. जर तुमची रास धनु असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर सगळ्यात पहिले आपण तुमच्या स्वभावाबद्दल बघणार आहोत, नंतर तुमचं चांगले गुण, तुमच्यामधले वाईट गुण, तुमच्यासाठी काय लक्की आहे, अनलक्की आहे, शुभ अंक, या सगळ्या बेसिक गोष्टी आज आपण बघणार आहोत. आणि कुठल्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुमची ही रास धनुरास ही धनुराशीला इंग्लिशमध्ये सॅजिटेरियस असे बोलतात. आणि धनुरास ही गुरुग्रहाची अधीन आहे. म्हणजे धनुराशीचा जो स्वामी आहे, ग्रहस्वामी हा ज्युपिटर आहे, म्हणजे गुरुग्रह आहे. आणि ही अग्नितत्वाची रास आहे. जर तुमचं नाव ए म्हणजे ये यो भा भी भू ध फा ढा भे या अक्षरावरून येत असेल तर तुमची धनुरास आहे. आणि जर तुम्ही मूळ नक्षत्र, पूर्वाषाढा नक्षत्र आणि उत्तराषाढा नक्षत्र यामधून जर जन्मले असाल तर तुमची नक्कीच धनुरास आहे. तर तुमच्या स्वभावाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही आनंदी आणि उत्साही राहणारे लोक आहात. जर तुम्ही धनुराशीचे असाल तर तुम्ही नक्कीच आनंदी आणि उत्साही राहणारे आहात. धनुराशीचे लोक म्हणजे तुम्ही आनंदी, उत्साही स्वभावाचे असतात, आध्यात्मिक असतात, आध्यात्मिक प्रभावी असतात. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर एक आध्यात्मिक तेज असते आणि याचा स्वभाव तुमच्यावर नक्कीच दिसतो. अध्यात्माकडे जाणारे असतात, महत्त्वाकांक्षी असतात. तुम्ही खूप महत्त्वाकांक्षी आणि कठीण परिस्थिती धैर्याने मार्ग काढणारे असतात. ऑफकोर्स तुम्ही अग्नितत्वाचे आहात. गुरुग्रह तुमचा स्वामी ग्रह आहे राशीचा, त्यामुळे गुरुग्रहाचे नक्कीच तुमच्यावर आशीर्वाद चांगले असतात. आणि त्यामुळे तुम्ही कुठल्या पण गोष्टीमध्ये कठीण प्रसंगामध्ये तुम्ही लगेच त्या गोष्टीवर मार्ग काढतात. त्यामुळे चांगली गोष्ट आहे ती तुमच्या स्वभावामधली. तर आपण आता वाईट गोष्टी बघूया. चांगल्या गोष्टी पहिल्या घेते आणि वाईट गोष्टी मी नंतर घेते. त्यामधले जे अशुभ किंवा निगेटिव्ह बाजू तुमच्या स्वभावामधली आहे ती आपण आता बघणार आहोत. तर तुमच्यामध्ये अतिस्पष्टपणा असतो. म्हणजे तुम्ही कधी इतरांना न बघता अतिशय स्पष्ट किंवा कडू बोलू शकता. म्हणजे एखाद्याला न समजून घेता तुम्ही डिरेक्टली त्या व्यक्तीबद्दल जज करून डायरेक्ट बोलू शकता, ज्यामुळे समोरचा व्यक्ती दुखावली जाऊ शकते. आणि तुम्ही खूप घाई करतात. म्हणजे कधी तुमच्यावर तुमचाच संयम नाही राहत आणि त्यामुळे घाई होते किंवा निर्णय घेण्यामध्ये तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकतात. म्हणजे इथे आपण बघू शकतो चंचलपणा, निगेटिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर खूप हावी असतात. आणि तुमचा रागावर स्वतःचा कंट्रोल नसतो. तुम्ही म्हणजे ना असे व्यक्ती आहात की कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असतो, खूप चांगला कॉन्फिडन्स असतो. पण कधी ना तुमचा अहंकार जागृत होतो आणि त्यामुळे तो कॉन्फिडन्स ना अति कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स होतो. म्हणजे आत्मविश्वास कधी तुम्हालाच तो हानिकारक असतो किंवा निष्काळजीपणा तुमच्या बाबतीत होऊ शकतो, स्वतः बाबतीत. त्यामुळे एक मेन पॉईंट तुमच्यामधला जर बघायला गेला निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह स्वभावाविषयी, तर अतिस्पष्टपणा, अधैर्य आणि घाई, अति आत्मविश्वास तुमच्यामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही जर काळजी घेतली तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल. आणि आता तुमच्यामध्ये काही जण असे पण असतील की या गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार, कारण की तुमचा कोणावर लगेच विश्वास नाही पटत. म्हणजे जर एखादा तुमच्याविषयी चांगलं सांगत असेल तर तुम्हाला असं वाटतं, हा एवढं माझ्याबद्दल कसं चांगलं बोलू शकतो. म्हणजे तुमच्यामधला पण एक गुण किंवा अवगुण आपण बोलू शकतो. तुम्ही पटकन कुठली पण गोष्ट ऑब्झर्व करता. कधी ती तुम्ही अति विचार करतात कुठल्या गोष्टीचा. म्हणजे गुरुग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये चांगला असेल तर तो तुम्हाला चांगलेच फायदे देईल. पण जर निगेटिव्ह घरामध्ये किंवा कुंडलीमध्ये जर निगेटिव्हमध्ये जर बसला असेल गुरु, तर तो तुम्हाला खूप अतिविचार किंवा नको त्या गोष्टीमध्ये जास्त विचार करणे हे पण तुमच्यामध्ये आढळून येऊ शकतं.
तुमच्यासाठी आता शुभ रंग आपण बघणार आहोत. तुमच्यासाठी शुभ रंग हा पिवळा, हलका हिरवा आणि क्रीम कलर, नारंगी कलर हे तुमच्यासाठी शुभ रंग आहे. शुभ अंक तुमच्यासाठी 3, 6, 5 आणि 9 आहे. आणि ह्या अंकांचा उपयोग करून तुम्ही ह्या दिवशी किंवा या तारखेला नक्कीच तुमच्या लाईफमधले मेन जे गोष्टी आहेत, महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी करू शकतात. या रंगांचा यूज करून तुम्ही या रंगाचे वस्त्र धारण करून जर तुम्ही तुमच्या लाईफमधले इम्पॉर्टंट काम केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. शुभ दिन तुमच्यासाठी गुरुवार, रविवार, सोमवार आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्यासाठी जो गुरुवार आहे तो खूप शुभ आहे. आणि तुमचा जो ग्रह आहे गुरु, त्या दिवशी जर गुरुवारी जर तुम्ही तुमच्या लाईफमधले महत्त्वाचे कामं केले तर तुम्हाला तो जास्त फायदा होईल, किंवा ती गोष्ट बोलतात ना दुगणी होईल त्या तुमच्या लाईफमध्ये. तर तुम्ही त्या गोष्टीचा सुद्धा उपयोग करू शकतात. आणि अशुभ गोष्ट तुमच्यासाठी किंवा निगेटिव्ह किंवा अनलकी रंग जे आहे ते निळा, म्हणजे खूप डार्क निळा असतो ना, तो काळा आणि ग्रे कलर जो असतो तो तुमच्यासाठी अशुभ आहे. म्हणजे ब्लॅकचे जेवढ्या काही शेड्स आहेत किंवा निळ्याच्या जेवढ्या काही शेड्स आहेत तुमच्यासाठी अशुभ आहे. आणि अशुभ रंग तुमच्यासाठी 5 आणि 6 आहे. आणि अशुभ दिवस तुमच्यासाठी मंगळवार, बुधवार आणि शनिवार आहे. त्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्ही तुमचे महत्त्वाचे जे लकी कामं आहेत किंवा महत्त्वाचे दिवस आहे या दिवशी नका करू. सो तुम्हाला कळलं असेल तुमच्या राशीसाठी काय महत्त्वाचं आहे, तुमच्यामधला स्वभाव किंवा तुमच्यामधली निगेटिव्हिटी किंवा तुमच्यासाठी काय चांगलं आहे काय चांगलं नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये किंवा एक पॉईंट वाईज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला अजून काही तुमच्याबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुमच्या फॅमिलीबद्दल जर मी सांगितलं समजा, तर तुमची फॅमिली किंवा तुम्ही फॅमिली ओरिएंटेड आहात, कारण की गुरुग्रह हा आपल्याला पैसा, समृद्धी, प्रेम सगळंच देतो. त्यामुळे तुम्हाला सगळं हवं असतं. असे नाही आहात तुम्ही की तुम्ही फॅमिली ओरिएंटेड नसाल किंवा नाही आहात. तर तुम्ही फॅमिली ओरिएंटेड पर्सन आहात, म्हणजे तुम्हाला तुमचं कुटुंब खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही तडकाफडकी बोलणारे असतात. त्यामुळे तुमच्या मित्रपरिवार जास्त नसतो, थोडा असतो, पण जेवढे पण मित्रमैत्रिणी असतील ते तुमचे विश्वासातले किंवा असे मित्रमैत्रिणी असतील जे तुमच्यासाठी चांगले असतील, किंवा ते तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला तरी तुमच्यासाठी योग्य असेल असे तुम्ही मित्रमैत्रिणी बनवतात. आणि तुम्ही तुमच्या करिअरचं जर मी ते सांगितलं तर करिअरमध्ये तुम्ही नक्की शिक्षक किंवा अशा क्षेत्रामध्ये जाऊ शकतात जिथे खूप जास्त ज्ञानाची आवश्यकता असते, किंवा तुम्ही अशा क्षेत्रात असाल जिथे आपण खूप जणांना काहीतरी शिकवतो आहे किंवा आपलं जी बुद्धी आहे ती एक्सप्लोर करतो आहे, अशा क्षेत्रात नक्की तुम्ही असाल. किंवा जर नसाल आणि तुम्ही विचार करताय की माझ्यासाठी योग्य करिअर काय, तर तुम्ही नक्की शिक्षक किंवा असं एक करिअर निवडलं पाहिजे जिथे तुम्ही दुसऱ्यांना तुमचं ज्ञान किंवा बुद्धी वाटू शकतात किंवा कुठल्या गोष्टीची माहिती देऊ शकतात. तुम्ही टीचर होऊ शकतात, तुम्ही गाईड जे असतात बाहेरच्या देशामध्ये सांगणारे माहिती वगैरे त्या क्षेत्रात जाऊ शकतात जिथे आपल्याला खूप जास्त बुद्धीची गरज असते. त्या रिलेटेड जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि वैवाहिक जीवन याबद्दल जर बोललं तर तुम्हाला एक अशी व्यक्ती तुम्ही अट्रॅक्ट करतात जी खूप बुद्धिमान आहे, खूप स्पष्ट बोलणारी आहे. वायफळ बडबड करणारे लोक तुम्हाला नाही आवडत, किंवा विनाकारण कुठल्या गोष्टीवर वेळ घालवायलासुद्धा तुम्हाला नाही आवडत. सो तुम्ही अशीच एक व्यक्ती अट्रॅक्ट करतात जी बुद्धिमान आहे, जिला ज्ञानाची खूप आवड आहे किंवा पुस्तकं वाचायला आवडतात. एक पडाकू टाईप मुलगा असतो किंवा मुलगी असती तसे लोक तुम्ही अट्रॅक्ट करतात, किंवा तुम्हाला ते तुम्ही स्वतः असतात तसेच, त्यामुळे तुम्हाला तसेच लोक आवडतात. सो मी तुम्हाला थोडक्यात तुमच्याबद्दल, तुमच्या वैवाहिक, कौटुंबिक सगळ्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे गाईज. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तुमची रास धनु असेल, तुमच्यासोबत किती गोष्टी मॅच झाल्या आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि शेअर करा त्यांच्यासोबत ज्यांची रास धनु आहे. तुमच्या फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्ससोबत तुम्ही नक्कीच करू शकता. आणि अजून तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती पाहिजे का, नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे, ते मोटिवेट करतात मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी.
आणि तुम्हाला एक गोष्ट मी ॲडवाईस म्हणून सांगेल की तुम्ही ना कुठली गोष्ट ना पहिले जाणून घ्या. डिरेक्टली कोणाला जज करू नका किंवा स्पष्ट बोलून समोरच्याचं मन नका तोडू. पहिले तुम्ही एखादा व्यक्ती आहे, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा काहीही सिच्युएशन असू शकते, तुम्ही ॲटलिस्ट त्या सिच्युएशनला, त्या समोरच्या व्यक्तीला, कुठल्याही गोष्ट असू दे, त्याला एकदा समजून घ्या. ती गोष्ट नक्की काय हे बघून घ्या आणि त्याच्यानंतर रिॲक्ट करा किंवा निर्णय घ्या. ही तुम्हाला तुमच्या लाईफमधली एक सिक्रेट की किंवा लकी की मी तुम्हाला सांगितली आहे. नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये याचा उपयोग जर केला तर तुम्हाला खूप फायदा होईल. आणि गुरुवार तुमच्यासाठी खूप खूप लकी. आणि ज्यांचा गुरु चांगला असतो ना, मला एक गोष्ट खात्री आहे, ज्यांचा गुरु चांगला असतो त्यांच्या लाईफमध्ये कशाचीच कमी नसते, मला असं वाटतं. सो तुम्ही त्याचा नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही तुमची कुंडली ॲनालिसिस करून तसं बघू शकता. जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही क्वेरी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. मी कुठला कोर्स वगैरे केलेला नाही आहे, मी अगोदरच सांगितलं आहे. सो मी बेसिक जे मला माहिती आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला अजून बघायचे असतील तर कुठल्या टॉपिकवर बघायचे नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना अशा व्हिडिओजची गरज आहे. सो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. बाय.